नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, मकरंद वाकचौरे राहणार वाशेरे यांची आपण भेट घ्यायला आलोय. तर गायांसोबतच त्यांनी जे गांडूळ खताचा प्लॅन्ट तयार केला होता, एकदम साध्या पद्धतीने केलेला आहे, पण एकदम छान आणि उत्तम प्रकारे ते त्याचं संगोपन करून गांडूळ खत तयार करतात. तर तीच आपण माहिती बघणार आहे की एक छोटा शेतकरी आपण बघतो की आज प्रत्येक जण दूध धंदा करत असतो, दूध व्यवसाय करत असतो. पण ह्या ज्या छोट्या छोट्या बाबी आहे, आज 6-7 गायांवर त्यांनी गांडूळ खताचं केलेलं आहे, यातून ते उत्पन्न घेत असतात चांगल्या प्रकारे. तर त्याचीच आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. तर काका, तुम्ही कधीपासून चालू केले गांडूळ खताचं plan? गोठा माझा बराच 7-8 वर्षापासून चालू होता. पण गोठ्यामध्ये काम करत असताना जे आपण शेणखत ज्या गाईचं आपलं निघायचं, म्हणजे शेणखत जे वर्षभर निघायचं आपलं, ते आपण शेतात टाकायचो किंवा मग इतरांना ट्रॉलीने मार्फत विकायचो. मग काय झालं, त्या शेणखतात ट्रॉली भरून देता चालत ते होतं. पण शेणखताचा कच्च्या मालाचं किंवा आपल्याला त्याचा अजून काहीतरी त्याचा बेनिफिट होऊ शकतो का, या मी तो विचार केला त्याच्यामध्ये. मला तर एक तर सेंद्रिय शेतीची पहिल्यापासून आवड आहे. त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यात होतं का आपण कारण गांडूळ खताचं जर आपण याच्यात निर्मिती केली तर साधारण आपल्याला याच्यातून चांगला बेनिफिट होऊ शकतो. मग मी तो प्लॅन अंमलात आणला, म्हणजे तयार करायचा विचारच केला आणि करायचं ठरवलं. मग साधारण सुरुवातीला मी 2 बेड लावले होते. याला टेट्राबेड म्हणू आपण. 2 बेड लावले होते. या 2 बेड पासून सुद्धा मला चांगलं उत्पन्न म्हणजे भेटलं. गांडूळ खत तयार झालं चांगल्या प्रकारचं. आणि मागणी पण लोक मला म्हणले, अरे तुझ्या गांडूळ खते मला थोडं दे. 2-2, 4-4 कोणी कोणतं न्यायचं, मागायचं. मला तर घरी वापरतो माझ्या शेतीला, पण बाहेरचे पण लोक मागायला लागले. मग मी म्हटलं याचं थोडंसं आपण थोडंसं मोठं रूप तयार देऊ त्याला. मी साधारण इथं 8 बेड लावले, बाकी मागे ओपन मध्ये साधारण 2-3, 4-5 बेड लावलेले आहेत. असं करून त्याचं चालवलं मी. एक साधारण दीड ते दीड वर्षापासून साधारण गांडूळ खत तयार करतोय. तर मागणी पण भरपूर आहे त्याला. आणि त्याचा एक महत्वाचा विषय असा आहे की गांडूळ खत वापरल्याने शेतीत होणारे फायदे पण त्याच्याबरोबर सोबत आहे चांगले. कारण गांडूळ खतासोबत शेणखतासोबत आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश तर काही एवढं भेटत नाही. तसं गांडूळ खतात असल्यामुळं गांडूळ खतामधून नायट्रोजन, फॉस्फरस तिन्ही प्रकारचे मुख्य अन्नद्रव्य पण भेटतात. आणि सोबत 2-3 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य पण त्याच्या शेतीमध्ये भेटतात. शेणखत टाकून जे भेटत नाही ते गांडूळ खतामधून भेटतं. त्याच्यानंतर आपण याच्यातून वर्मी तयार करतो. वर्मी तयार केल्यानंतर वर्मी पण ड्रिप मधून सोडायचा किंवा फवारणीला त्याचा फायदा होतो. ते पण त्याच्यात हे होतंय. मग आता हे तुम्ही जे चालू केलंय वगैरे, आता हे घरचं शेणखत वापर? घरचं. मी ओपन गोठ्यातलं आपलं ओपन गोठा आहे ना, त्याच्यातलं शेण आणतो, बेडमध्ये सोडतो, टाकून कल्चर सोडून त्याच्यामध्ये हे जे कल्चर आहे ना, असं हे गांडूळ बीज टाकायचे आणि मग ते हे करायचं. पूर्ण आता गांडूळ तयार गांडूळ आहे ना, असे जे गांडूळ तयार आहेत ना, हे आणायचे, म्हणजे त्या बेडमधून आलटे हे करून साधारण ते हे करून द्यायचे त्याच्यामध्ये. म्हणजे हे जे याला काय बोलले तुम्ही? कल्चर म्हणतो मी त्याला. याला कल्चर म्हणजे हे जे आहे जिवंत कल्चर गांडूळच. हे जिवंत सगळे जे गांडूळ आता याच्यामध्ये. आणि हे शेणखत आता तुम्ही हे आता पाणी वगैरे मारून ते तयार करताय त्याचं रॉ का? हो, बरोबर. आता हे कच्चं शेण आणलेलं आहे ओपन गोठ्यातून, ते 2 बेड भरलेले आहेत. याच्यामध्ये आता याला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पाणी मारायचं, म्हणजे थंड करण्यासाठी पाणी मारायचं. थंड केल्यानंतर किती दिवस लागतं याला हे पूर्ण साधारण याच्यात जवळजवळ टेम्परेचर भरपूर जातं, 40-50. म्हणजे वाढतं, पण तुम्हाला थंड करण्यासाठी 3-4 दिवस लागतात त्याला. आणि मग हे किती दिवस आपण आता या बेडमध्ये ठेवणार? हे साधारण याला एक बेड तयार होण्यासाठी 50 ते 60 दिवस लागतात. ओके. मग आता याची प्रोसेस कशी? आता हे तुम्ही आता भिजवलं, हे थंड झालं. थंड झाल्यामध्ये ते कल्चर मिक्स करायचं. कल्चर याच्यात आणून सोडायचं, गांडूळ आणून याच्यात सोडायचे. तर त्याच्या पुढे त्याला 25 दिवस रोज पाणी मारायचं. हे रोज थंड करत राहायचं. गांडूळ त्यात ते हे करत असतात. काय करतात त्याच्यात ना, सोडल्यानंतर साधारण वरच्या लेअरला जो लेअर थंड असतो ना वरचा, तिथं गांडूळ चालत असतात, काम करत असतात. त्यांना गारवा लागतो ना, तर तिथं काम करत असतात. आणि काम केल्यानंतर ते या शेणखताच खाऊन गांडूळ खत तयार होतं. आणि मग 25-30 दिवसानंतर याचा वरचा लेअर तयार होतो. म्हणजे हे जे तयार झालंय, हे गांडूळ जे खाता शेण, त्याचं हे वेस्टेज म्हणजे मग याच्यात अंडे वगैरे सगळं, गांडुळांची छोटी छोटी पिल्लं, अंडे वगैरे त्याच्यात असतात डायरेक्ट. अच्छा, ओके. आणि आता हे तुम्हाला किती वर्ष झाली तुम्ही करताय? सगळं 1.5 वर्षापासून करतो मी. 1.5 वर्षापासून आतापर्यंत. मग तुम्ही किती किलो समजा गांडूळ खत वगैरे तुम्ही? मी साधारण 300-400 गोण्या विकल्या, साधारण 400 गोण्या. 400 गोण्या. एका गोणीचं वजन किती किलो? 40 किलो एक गोणीचं वजन असतं. अच्छा, म्हणजे तरी पण 300-400-500 किलो विकलं बा तुम्ही? नाही, 400-500 किलो नाही, जास्त विकलं असेल ना तरी अंदाजे. आता साधारण 30-40 टन झालं असेल.
ओके ओके ओके. हम्म. म्हणजे भरपूर प्रमाणात त्यांनी विकलेलं आहे विकलेला हा आणि मग घरच्या शेतीलाही वापरतात घरच्या शेतीला पण वापरतो. माझी मकाची पीक चारा पीक असले आणि त्याला आता हे तयार झालेलं आहे ना? हे तयार झालेलं खत आहे. मित्रांनो बघू शकता हे तयार झालेलं गांडूळ खत आहे. याच्यात तुम्हाला गांडूळही दिसतील. आता हे काका हे सुकवावं लागेल ना आपल्याला? हे सुकवावं लागतं. मग हे सुकवल्यानंतर एक पिठासारखं असं तयार होतं. हा टोटल म्हणजे आपण कसं म्हणतो एकदम त्याची लेंडी असते गाणू खताची छोटी छोटी हा. ती तयार होती त्याच्यामध्ये. मग आता याचा रेट वगैरे किती असतो तरी? याचा रेट मी साधारण 10 रुपये पर किलो विकतो. 40 किलोची बॅग असते 400 रुपये प्रमाणे जाते. आणि तुम्हाला मला शेतीसाठी वापरण्यासाठी वापर. आणि तुम्हाला तसा विचार केला तर एका किलोला किती खर्च येतो? साधारण 7-7.5 रुपये 1 किलो पर्यंत खर्च येतो मला. त्याला मेहनत त्याला शिफ्टिंग जास्त आहे. तिकून उचलणं इकडे टाकलं इथून उचलणं त्याला पाणी माणूस मारणे, बळ परत तिथं वापरावं लागतं. माणूस बळ जास्त वापरावं लागतं. ओके ओके ओके. त्याला रोजच्या रोज आणि- पाणी मारणे रोजच्या रोज चालणे ती संपूर्ण बेड एक दिवस निघत नाही. हम्म, हम्म, हम्म. हे खत आहे ना एकच दिवस एका बेड संपत नाही. हा. त्याला महिनाभर तो बेड थोडा थोडा काढावा लागतो. अच्छा ओके. आणि याचं मार्गदर्शन वगैरे कुठून भेटलं तुम्हाला? हाय माझे एक मित्र आहे आता मित्र झाले ते याच धंद्यातून मित्र झाले तर हा. त्याच्याकडून थोडं थोडं मार्गदर्शन भेटत गेलं त्याच्यामुळे ते बरोबर आपल्याला. आणि मी मला पण पुस्तकं वाचून किंवा काही गाणं खाताची काही युट्यूबला व्हिडिओ सर्च करून वगैरे असं करून करून त्याचं मार्गदर्शन मी मिळवलं. ओके ओके ओके. आणि तुम्ही ना तो एक किस्सा सांगत होते का तुमचे काहीतरी ते 60 किलो गांडूळ रात्रीतून निघून गेले होते. ते पावसाळ्यात शक्यतो गाणं खातामध्ये थोडासा त्रास असतो. कारण जर हा बेडला जर काही झाकण वगैरे नसेल हम्म. किंवा वरून छत नसेल हा. तर थेट पावसाचं पाणी जर बेडमध्ये गेलं हा हा तर ते पावसाच्या वीज कडाडले गाणूळ हा बित्रा प्राणी असतो ना हा. तो वीज कडाडली तरी बेडमधून बाहेर येतो. हा. बेडमधून बाहेर आला त्याला जर ओलावा भेटला तर ओलाव्याच्या दिशेने तो हा हा. बाहेर जाऊ त्याला शकतो. थंड लागतं थंडपेक्षा थंड तर लागतं पण झाकण पण पाहिजे त्याला वरून. पूर्ण पॅक बंद करावं नाही पॅक बंद नाही पण छत म्हणतो ना आपण हा म्हणजे छत- डायरेक्ट पावसाचं पाणी वगैरे डोसत नाही direct गेलं पाहिजे. गेलं आणि नाही याच्यावर काहीतरी आपले बारदानाचं पोतं किंवा हम्म. शेडनेट वगैरे असं झाकून ठेवायचं वर छत पाहिजे असं. एकदम छान प्रकारे गांडूळ खताचं नियोजन केलेलं आहे. आज काकांमुळे माझ्याही नॉलेज मध्ये थोडीशी वाढ झाली. कारण ह्या गोष्टी आता तरी म्हणजे मी एवढ्या डिटेल अनुभवल्या नव्हत्या किंवा मला कोणी सांगणारही भेटलं नाही. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला एवढं जवळून मार्गदर्शन भेटेल असं नाहीये. आज त्यांनी 1-1.5 वर्ष घातलंय या गोष्टींमध्ये तेव्हा कुठेतरी आज ते सेटल झालेत आणि आज ते चांगल्या पद्धतीने हे व्यवसाय करताय. तर बरेचसे दूध उत्पादक शेतकरी आहे की ज्यांना दूध व्यवसाय संघ जोडधंदा करायचा असतो त्यांच्यासाठी हा चांगला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणा एक चांगली संधी आहे. तुम्ही गांडूळ खताचे नियोजन करू शकता. जर तुमच्याकडे जास्त गाय असतील 15-20 गाय असतील तर तुम्ही स्वतः गांडूळ खत तयार करून करू शकता. ह्या पूर्ण सेटअपला तुम्हाला खर्च किती आला असेल का? साधारण मला 1 लाख रुपये खर्च आला. 1 लाख रुपये हे इन्व्हेस्टमेंट कमीत कमी खर्चामध्ये ते केलेलं आहे. लोएस्ट बजेट मध्ये. तरी पण शेतकऱ्यांनी जर याचा वापर जर स्वतःच्या शेतीसाठी जर भरपूर केला ना तर रासायनिक खताचा खर्च वाचू शकतो. 1 ते 1.25 लाख रुपये तुम्ही खर्च धरून टाका. एकदम साध्या पद्धतीने त्यांनी केलेले आहे त्यांच्या घरच्या शेतीसाठी म्हणा. आणि ते त्याची विक्री करता 10 रुपये किलो ते विकताय. मी त्यांचा नंबर खाली व्हिडिओमध्ये मेन्शन करेल. जर कोणाला गांडूळ खत लागलं तर तुम्ही काकांशी कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला पूर्ण माहिती त्याची देतील. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला यासाठी फार फार धन्यवाद.